नमस्कार, मी पूजा पुरोहित. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण दोरी किंवा नॉट कशी बनवायची ते मी सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला कापड लागणार आहे आणि ते आपल्याला तिरक्या पट्ट्या आता याच्यातून करायच्या. आता हे कापड असं सरळ आहे, हे पाहता आणत नाही, पण याच्यातून अशा तिरक्या पट्ट्या आपल्याला काढायच्या आहे. त्यासाठी पहिले रेष आखून घ्यायची तुम्ही सरळ. आणि या पट्टीची रुंदी घ्यायची आपल्याला 1.5 इंच. आता मी हे डबल कापड घेतलंय, त्याच्यामुळे आपल्या डबल पट्टे भेटणार आहे आपल्याला. हे पहा, या डबल पट्टे घेतलेले आपल्याला. त्यानंतर आपल्याला हे जे तिरकं आहे हे सरळ करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी. आणि त्यानंतर आपल्याला ह्या जॉईंट करायच्या आहे. जॉईंट करताना आता पहिली ही आडवी पट्टी घ्यायची आपल्याला, जी ही वरच्या बाजूनी सरळ असणार आहे, आणि ही उभी पट्टी ठेवायची जी ही उलटी असणार आहे, वरच्या बाजूनी ही उलटी असणार आहे. त्यानंतर आपल्याला हे दोन्ही टोकं जोडायचे आहे आणि याचा सेंटर, तिरका सेंटर अशी इथं टीप द्यायची आहे. मी तुम्हाला आता विदाऊट दोरा मॅचिंग घेणार नाही आहे, विदाऊट कलरचा दोरा आहे हा. अशा पद्धतीने आपल्याला आता तिरकी रेष द्यायची, दिली आहे तिथे आता टिप मारणार आहोत आपण. पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपण तिरकी टिप दिली आणि हे जे एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते कट करायचं आहे. आणि हे जे मार्जिन याला हा फोल्ड काढायचा असा, आणि दोन्ही बाजूने असं घेऊन याला नख मारायचं आहे. म्हणजे इथे जे जॉईंट आहे ना तिथे जाड येणार नाही, नॉट ही तिथे जाड येणार नाही, एकसारखी येणार. आणि आता अशाच उलटी बाजू घेऊन अशी आपल्याला टिप मारायची. आता टिप आता ही सरळ येण्यासाठी एक ट्रिक आहे. त्यासाठी आपल्याला एक पुठ्ठा लागणार आहे, थोडा जाड हवा. जर जाड नसला
तर जो पातळ जरी असला तरी चालेल, तो फोल्ड करायचा आहे आपल्याला. हे पहा, हा फॉलचा आहे. फॉलमध्ये जो येतो पातळ त्यालाच मी फोल्ड केले 4 पदरी. आणि आता तो अशा ठिकाणी इथे लावायचा आहे आपल्याला. आणि ह्या टेपनी चिटकवायचं आहे. हे अगदी तोंडाला थोडासा, हे जे आपलं नॉब आहे त्या तोंडाला आपल्याला चिटकवायचं आहे. तुम्हाला नॉट किती जाड बनवायची त्या पद्धतीने तुम्हाला हा पुठ्ठा ॲडजस्ट करायचा आहे. तुम्ही पाहू शकता, हे अगदी इथे नॉबच्या जवळच मी लावलं आहे, तोंडालाच थोडंसं. आणि इथे चिकटपट्टी लावून ह्याला चिटकवून घेतलं आहे. आणि आता या बाजूनी याच्यावर आपल्याला हे ठेवायची पट्टी. म्हणजे आपण ही ठेवू, याच्या ही बाहेर जाणार नाही, या पुठ्ठ्याच्या बाहेर ही जाणार नाही आणि एकसारखी आपली टीप येणार आहे. आता पुढे 1 इंच थोडं आपण ब्रॉड ठेवणार आहोत. आणि त्यानंतर तुम्हाला हवी ती साईज तुम्ही नॉटची करू शकता. अगदी या पुठ्ठ्याला टेकून आपल्याला ही नाडी ठेवायची, म्हणजे एकसारखी येणार आहे आपली. तुम्ही पाहू शकता अगदी एकसारखी टीप आलेली आहे, कुठेही जास्त नाही आणि कमी देखील नाही. जिथे जॉईंट आहे हे पहा, इथे मी दोन्ही साईड असे फोल्ड केलेले, ते बाजूला केलेले आणि ते दोन्ही कापड असे सेपरेट वेगळे केलेले आहे. एकावर एक यायचं, एकावर एक घ्यायचं नाही आहे ते कापड आपल्याला. त्यामुळे मग इथे नाडी आहे त्याच साईजमध्ये येणार आहे, जाड येणार नाही. आता काय करायचं आपल्याला, इथे आपल्याला सुई दोरा घ्यायचा, मोठी सुई त्यासाठी लागणार आहे आपल्याला. त्याचं हे पहा तोंड आपण हे थोडं मोठं ठेवलेलं आहे. आता हे मोठं तोंड ठेवलेलं आहे आपण, तिथे आपल्याला आता हे पहा पुंगळी आहे ही. आता आपल्याला हे सिंगल घ्यायचं आहे. हे सिंगलमध्ये आपण याला टाकणार आहे. आता ही मोठी सुई घेतली आहे आणि हा 4 पदरी दोरा आहे. आणि आता आपल्याला हे वरच्यावर फक्त सिंगल घ्यायचं आहे आपल्याला, हे असं हे पहा. आणि आता इथे गाठ द्यायची आपल्याला. चांगल्या 2-3 गाठी द्या. हे पहा 2-3 गाठी आपण मारल्या अशा पक्क्या. आणि 4 पदरी दोर आहे, त्यामुळे हा काही तुटणार वगैरे नाही. आता काय करायचं आहे, हे पुंगळी जी आहे ही जिथं आपण हे लावलं आहे, गाठ मारली, त्याच्यातून ही उलटी घ्यायची सुई आणि उलट्या बाजूने आपण हे आतमध्ये ह्याला सुईला टाकणार आहे. आणि जसं जसं हे असं पुढं सरकवायचं आणि इकडनं मागं खेचायची आपल्याला सुई अशी पुढं पुढं.
आणि कापड हे मागं खेचायचं आहे. आता आपल्याला हे सगळं आता काय करायचं आपल्याला हे इकडनं हे दोरा ओढायचं आहे आपल्याला आणि ही पुंगळी इकडनं अशी खाली हे घ्यायची, अशी सरकवायची अशी. हे पहा अगदी काही सेकंदातच हे वर आले. अशा पद्धतीने हे ओढून घ्यायचं. त्यासाठी आपल्याला हा भाग आहे ना, हा जे मार्जिन आहे ते असं खेचायचं आहे. ते खेचल्यामुळं मग हे आत जाणार आहे. ओढताना आपल्याला हे मार्जिन खेचायचं. हे पहा आणि इकडून दोरा ओढायचा आहे. अगदी सहज ओढलंही जातं आणि आता हे दोरा कट करायचा आपल्याला. तुम्ही पाहू शकता अगदी एकसारखी आलेली आहे नॉड. आणि अगदी कमी वेळेत. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटनला दाबायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला माझे सर्व नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि प्लीज लाईक करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा.